सोलापूर जिल्ह्याचा गगनबावडा तालुका डोंगराळ आणि वनसंपत्तीनं नटलेला तालुका म्हणून प्रसिद्ध आहे। इथल्या लोकांना या वनसंपत्तीच्या माध्यमातूनच उदरनिर्वाहाची साधनं शोधावी लागतात। गगनबावडा तालुक्यातील बापू जाधव हे शेनवडे गावचे असेच एक शेतकरी या वनसंपत्तीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवरती ते भर देत आहेत। यापूर्वी त्यांनी करवंदापासून लोणची, जॅम, काजू सरबत, त्याचप्रमाणे फणसाचे वेफर्स असे वेगवेगळे प्रयोग केलेत। त्यात त्यांना चांगले यश देखील मिळाले। सध्या ते असेच नवीन रोजगार निर्मितीवरती भर देत असून त्यांनी बांबू रोपवाटिका हा नवीन प्रयोग आता हाती घेतलाय। कोकण कृषी विद्यापीठाची त्यांना याबाबतची साथ देखील अतिशय मोलाची लाभली आहे। एकूण 5 गुंठे क्षेत्रामध्ये उभारलेल्या या रोपवाटिकेतून वार्षिक 1 लाखांचा नफा भविष्यामध्ये मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे। सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बांबूंची लागवड ही पारंपरिक पद्धतीने केली जाते, परंतु ही पद्धत खूप कष्टदायक आणि वेळखाऊ आहे। त्याचबरोबर त्यापासून उत्पादन सुरू होण्यास अधिक काळ वाट पाहावी लागते। त्याऐवजी ऊस रोपवाटिकेप्रमाणे बांबूच्या कांडीपासून रोपनिर्मिती करून त्याची पुनर्लागण केल्यास कमी कष्टात कमी वेळात उत्पादन घेता येतं। त्यामुळे या पारंपरिक पद्धतीला फाटा देत बांबू रोपवाटिकेच्या निर्मितीवरती भर दिल्याचं बापू जाधव यांनी सांगितलंय। 10 वर्षापासून शेती करतोय आणि शेतीमध्ये वेगवेगळे सातत्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतोय। त्या प्रयोगांती आपल्या गगनबावड्यामध्ये आपला गगनबावडा डोंगराळ भागाचा आहे। त्यामध्ये ऊस पीक ज्या पद्धतीने यायला पाहिजे होतं उत्पादन मिळत आहे त्या मिळत नाही। त्यामुळं इथल्या शेतीचा आणि डोंगर भागाचा जर विचार केला तर पारंपरिकगत बांबू जे आहेत आपले आपण त्याला चिवा म्हणतो मेस्काटी, तर त्याची लागवड करून मग ते शेतीशी उत्पन्नाच्या दृष्टीने विचार केला तर भरपूर प्रमाणात आपल्याला त्याचं उत्पन्न मिळू शकतं। पण त्याकडं जो ज्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना वळायला पाहिजे त्याकडे वळलेला नाही आहे। मग हेच विचार करून आपण बांबू लागवड करायचा असा विचार करून मग दापोली कृषी विद्यापीठामार्फत सप्टेंबरच्या दरम्यान प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रशिक्षणानंतर मग बांबूच्या जी पारंपरिक लागवड करण्याची पद्धत आहे त्यामध्ये ते बांबू मुळासहित उपसून लावण्याचा जो त्रासदायक विषय आहे त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांनी लागवडीकडे करून वळले नाहीत। आपण विचार केला की ह्या प्रशिक्षणार्थी इथं बांबू लागवड जर विषय वाढवायचा असेल डोंगर भागामध्ये तर मग प्लांटेशन करून म्हणजे जशी ऊसाची रोप उगवून घेऊन जी लागण केली जाते त्या पद्धतीनंच मग ही रोपं उगवून घेऊन आपण लागवड पिशवीमध्ये रोप तयार करून मग त्याची लागवड सुलभ पद्धतीने होईल आणि मग बांबू विषयाकडे लोक भरपूर प्रमाणात वळतील। आणि मग हे वळदा करत असताना जी लागवडीचा विषय आहे तो म्हणजे ज्या पद्धतीनं बांबू उपटून लावण्याचा त्यापेक्षा हे रोप सुलभ पद्धतीनं जगेल आणि त्या जगण्याच्या याच्यामध्ये 3 वर्षामध्ये कमीत कमी 3 ते 4 बांबू तोडणी योग्य तयार होतील आणि त्याची उत्पन्नाचा जर विचार केला तर मग ऊसापेक्षा यामध्ये जास्त उत्पन्न मिळेल। बापू जाधव यांनी सध्या 5 गुंठ्यातील रोपवाटिकेमध्ये 6 बेड तयार केलेत। त्यात वाळू मिश्रित माती, चांगलं कुजलेलं शेणखत आणि गांडूळ खत घातलंय। त्यानंतर त्यामध्ये बांबूच्या फुगीर डोळ्याची कांडी निवडून त्याची लागण केली आहे। त्याचबरोबर बीज प्रक्रिया करून 3 डोळ्यांची कांडी लागण केली आहे। यासाठी त्यांना 300 बांबू लागतायत। साधारण यापासून त्यांना 1000 पुनर्लागवडी योग्य रोप मिळणार आहे। सध्या 5 गुंठे क्षेत्रावरती मी रोपवाटिका उभी केलेली आहे आणि यामध्ये 2 मीटरचे 6 बेड बनवलेले आहेत। या 6 बेडमध्ये आता सुरुवातीला ट्रायल बेसवरती म्हणजे 2 बेडवरती मी हे प्लांटेशन 300 बांबू आपले इथले स्थानिक जे वाण आहेत गगनबावड्याचे तेच 300 बांबूपासूनचे कटिंग पीस करून तीन पेराचे कटिंग पीस करून त्यावरती प्लांटेशन केलं आहे। यापासून आपल्याला कमीत कमी 1000पर्यंत रोपं तयार होतील आणि त्या रोपांची मग विक्री व्यवस्था संगोपन 1 वर्षापर्यंत करून 1 वर्षाचं रोप आपण शेतकऱ्यांना पुरवठा करणार आहे। आणि मग त्यातून एक वर्षभरामध्ये जर विचार केला तर मग एका बांबूची रोपाची किंमत 50 रुपयेपर्यंत आपल्याला उत्पादन खर्च येईल आणि 60 ते 65 रुपये प्रमाणे त्याची विक्री व्यवस्था आपण करायचं असं ठरवलेलं आहे। जाधव यांना या रोप निर्मितीसाठी सध्या प्रति रोप 50 रुपयांपर्यंत खर्च येणार आहे, तर त्याची विक्री 60 ते 65 रुपयांपर्यंत होऊ शकते। त्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये 1 ते 1.5 लाखांचा नफा हमखास मिळणार आहे।
हे सगळं नियोजन करत असताना रोपवाटिकेमध्ये कामांचा फारसा त्रास होऊ नये यासाठी नियोजन करण्यावरती त्यांनी भर दिलाय। पावसाळा संपल्यानंतर पाणी व्यवस्थापनासाठी स्प्रिंकलरचा वापर करण्याचं त्यांचं नियोजन आहे। रोपवाटिकेमध्ये कामाच्या दृष्टिकोनातून कमीत कमी काम करता येईल, कसं काम करता येईल ह्या दृष्टिकोनातून आपण पाण्यासाठी रोपवाटिकेमध्ये स्प्रिंकलर लावलेले आहेत। इतर रोपवाटिकेच्या दृष्टीने जर विचार केला तर कामाच्या याच्यामध्ये बारकाईनं सतत नर्सरीमध्ये काम असतं, पण ह्यामध्ये जे काम आहे ते फक्त रोपं एकदा प्लांटेशन केलं की पाणी देण्यासाठीच फक्त स्प्रिंकलरचा वापर होऊन तो पाणी ऑटोमॅटिक सगळ्या बेडवरती फवारलं जाईल। आणि मग बेड प्लांटेशन म्हणजे जे रोपांचं प्लांटेशन केल्यानंतर त्यामध्ये जास्तीत जास्त काम कसे होईल यामध्ये आपण लक्ष दिलेलं आहे। तर मग वर्षातून रोप लागण करणे म्हणजे थोडक्यात बांबू कटिंग करून बेडवरती अंतरून त्यावरती लागण करण्याचं एक कालावधीमध्ये फक्त काम असतं। त्यानंतर थोडं भांगलणीचं काम होतं आणि मग एकदा रोपं जगल्यानंतर मूळ फुटल्यानंतर ती पिशवीमध्ये शिफ्ट करणं म्हणजे पिशवीमध्ये पुन्हा प्रस्थापित करणं हे एक काम असतं। आणि त्यानंतर मग पुन्हा परत पाण्याचा विषय होतो, पिशवीवरती फवारणी एखादी महिन्यातून किंवा आठवड्यातून एखादी फवारणी होईल आणि त्यानुसार संगोपनाचा जो विषय आहे तो इतर रोपवाटिकेच्या दृष्टीनं कमीत कमी आहे। आणि टोटली वर्षभराचा विचार केला तर नफ्याचं इतर नर्सरीपेक्षा यामध्ये नफ्याचं प्रमाण चांगलं दिसतंय। बांबूला सध्या बाजारात चांगली मागणी आहे। व्यापारी लोक जागेवर येऊन त्याची खरेदी करतात, त्यासाठी बाजारपेठ शोधावी लागत नाही। एकदा लावलेलं रोप त्याची जितकी योग्य प्रकारे जोपासना केली जाईल तितकं अधिक काळ उत्पादन देतं। त्यामुळं डोंगराळ भागातील जमिनींवरती याची लागवड फायद्याची ठरणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी देखील व्यावसायिक पद्धतीनं बांबू लागवडीकडे वळल्यास शाश्वत रोजगाराचं साधन मिळण्यास मदत होणार असल्याचं मत या निमित्तानं बापू जाधव यांनी व्यक्त केलंय। यामध्ये दापोली कृषी विद्यापीठच्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला बेड बांधणी कशी करावी याबद्दल सांगितलं। तर त्यामध्ये आपण कोकणमधला जो चिरा असतो त्या चिऱ्याचे बेड बनवून घेतलेले आहेत। म्हणजे आपल्याला डिवायडेशन करायसाठी किंवा भांगलणी करायसाठी जे मध्ये बांध हवे असतात त्या बांधाच्या स्वरूपात आपण चिऱ्याची एक हे तयार केलेले आहे मध्ये, आणि त्यामध्ये वाळू मिश्रित माती आणि शेणखत ह्या पद्धतीनं बेड तयार करून घेऊन पूर्व मशागत केली आणि त्यामध्ये 22 टीन आणि कीटकनाशकाचा वापर करून त्यामध्ये ते आपले जे बांबूचे तुकडे आहेत ते तुकडे बुडवून घेतले आणि त्यामध्ये मातीमध्ये पुरलेत आणि त्यावरती पाणी मारल्यानंतर मग काही दिवसानंतर यामध्ये बांबूची एक 10 दिवसामध्ये बांबूची बाहेर कोंब आलेले आपल्याला दिसले। तर मग त्यामध्ये उगवण क्षमता ही 50% आहे असं जाणवलं आणि त्यानंतर मग ती आता तयार झालेली यांना मुळं फुटल्यानंतर आपण ते कटिंग करून पिशवीमध्ये शिफ्ट करण्याचं एक प्रशिक्षणामध्ये आपल्याला सुचवलेलं आहे। आपल्याला जर रोप विक्रीचा विषय डोक्यात घेतला, रोप विक्री लागवड झाल्यानंतर बांबूची विक्रीचा विषय जर डोक्यात घेतला तर शेतकऱ्यांच्या इतर फळांच्या किंवा शेतीमालाच्या ह्याच्यापेक्षा यामध्ये विक्री व्यवस्था एकदम परफेक्ट आहे। किंवा कारखाना जसा ऊस आपला तोडून येतो तसाच व्यापारी वर्ग आपल्याकडं स्वतः येऊन त्याची माणसं लावून तो तोडून येतो आणि जवळजवळ एका बांबूपासून जवळ 30 रुपयेपर्यंत आपल्याला त्याची विक्रीचा दर मिळतो। हिशोब जसा जर ऊस शेतीच्या दरम्यान जर आपण हिशोब घातला तर 2 वर्षानंतर एका एकराचं उत्पन्न जवळजवळ 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत आपल्याला यामध्ये मिळू शकतं, कारण खर्चाचा हिशोब त्या शेतकऱ्याला काहीच करायला लागत नाही। आणि हे विचार केला तर ते शेतकऱ्याचं पैसे काढण्याचं एक मशीन असल्यासारखं आणि एकदा लागवड केली की जवळजवळ 70-80 वर्षापर्यंत शेतकऱ्याला वैयक्तिक वेगळी मशागत करायची गरज लागत नाही किंवा पाण्याची पण या पिकासाठी गरज लागत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना बांबू लागवडीकडे वळायला काहीच हरकत नाही। एकूणच बापू जाधव यांनी सुरू केलेला प्रयोग भविष्यामध्ये चांगलं रोजगार साधन मिळवून देण्यास परिसरातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे। राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, कोल्हापूर।